राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चेन्नणी नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर। न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी झाली नाही। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया। काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यावर कुत्र्याच्या समाधीजवळील बंदोबस्तामध्ये वाढ। नाले सफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती। महानगरपालिकेने छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी केली पूर्ण। मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन बोर्डाला फासलं काळं। सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेने विचारला जाब। दौंड शहरालगतच्या बोरावकेनगर भागातील कचऱ्यात बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भकं फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पोलिसांकडून तपासाला सुरुवात। कराड पाटण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची तारांबळ। लोकसभेमध्ये 35 सुधारणांनंतर वित्त विधेयक 2025 झाला मंजूर। वित्त विधेयकाच्या माध्यमातून मध्यम वर्ग आणि व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून व्यक्त। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानास बंदी। शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीमध्ये 15 कोटी रुपयांचं गबाड सापडल्यानं कोर्टाचे निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।